पुरुषांचं एकच आहे, तो कोणताही पुरुष असो, म्हणजे स्त्रीने त्यांच्या मर्जीने ऐकलं नाही की ते चरित्रावर डाग लावतात आणि मोकळे होतात. तर म्हणतात ना, यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात बरोबर असतो. बरोबर. तर मला ही अपेक्षा होती की माझ्या या क्षेत्रात माझा नवरा मला सपोर्ट करणार, परंतु तसं काही झालं नव्हतं. माझा नवरा आला तर तो बोलला मला कोणाच्या हाताखाली कामाला जायला जमणार नाही. बरोबर. म्हटलं ठीक आहे, नाही जमणार ना, मी आहे. मी त्याला माझं अक्षरशः सोनं गहाण ठेवलं, इकडून तिकडून पैसे अरेंज केले, त्याला चहाची गाडी लावून दिली, सर्व साहित्य वगैरे घेऊन दिलं. म्हणजे आज रोजी सुद्धा माझं 1 लाखाचं सोनं गहाण आहे. बापरे. तर त्याला मी छान कॅन्टीन वगैरे लावून दिली, परंतु तो सुधारला नाही. ते मारझोड करणे, शिव्या देणे, आणि पुरुषांचं एकच आहे, तो कोणताही पुरुष असो, म्हणजे स्त्रीने त्यांच्या मर्जीने ऐकलं नाही की ते चरित्रावर डाग लावतात आणि मोकळे होतात. तर मी आता डायरेक्ट त्याला म्हणत असते, तू म्हणतो ना मी चरित्रहीन आहे, आय एक्सेप्ट, मी चरित्रहीन आहे, कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आणि आता मला सिंगल लाईफच जगायची आहे माझ्या मुलांसाठी. म्हणजे तुम्ही सिंगल मदर म्हणूनच राहणार आहात? सिंगल मदर म्हणूनच राहणार आहे, आणि सिंगल मदर म्हटल्यापेक्षा सिंगल पॅरेंट्स म्हणून राहायला मला आवडणार.